चलो भाई, आज का हेडिंग है अपने पास अल्किन्स. अल्किन्सचा जनरल फॉर्म्युला सांगा रे. अरे वा, CnH2n. जर कार्बन n असतील तर हायड्रोजन 2 टाइम्स n पाहिजेत. अरे एक्झाम्पल द्या रे, सर्वात सिंपल. जगातला सर्वात छोटा अल्केन किती कार्बनचा शक्य आहे? 2. एका कार्बनचा अल्केन शक्य. ओके, म्हणजे N2 आणि पुढेच पाहिजे. खरं आहे की नाही रे? ओके, C2H4 2n, C3H6, C4H8. जर कार्बन n असतील तर हायड्रोजन 2 टाइम्स n, हे n असतील तर हे 2 टाइम्स n, असं काहीतरी असतं. याच्या पलीकडे जाऊन आपल्याला हा एक शब्द शिकायचा आहे. यांचं दुसरं नाव ओलेफिन्स आहे. ओलेफिन्स. तसं हायड्रोकार्बन्स मध्ये जर अल्केन्सचं बघाल तर काय होतं रे? पॅराफिन्स. यांचं नाव आहे ओलेफिन्स. तर असल मध्ये यांना ते फिन्स म्हणायचं असं काही मेन लॉजिक नाही बरं का. ते पॅराफिन, कारण की त्याचे 2 शब्द होते. पॅरम अफिनिटी म्हणजे लेस अफिनिटी म्हणजे लेस रिएक्टिव्ह. इथे ओलेफिन्सचा जर लिटरली अर्थ घेतला तर ह्यांना ऑइल लाईक किंवा जे ऑइली लेअर बनवतात त्यांना काय बोललं जातं? ओलेफिन्स बोलले जातं. एखादी गोष्ट ओलेफिनिक इन नेचर आहे म्हणजे कशी आहे? ऑइली इन नेचर आहे किंवा ऑइल सारखे लेअर बनवते. म्हणजे अल्किनचं जर मी जे काही लिक्विड अल्किन घेतलं सपोज आणि त्याला टेस्ट ट्यूब मध्ये बघितलं, तसं भाऊ ते पाण्यासारखे टेक्स्चर इन द सेन्स त्याच्या बाकी काही प्रॉपर्टीज आहेत ना, त्या मला पाण्यासारख्या न दिसता कशासारख्या दिसतील? ऑइल सारख्या. ऑइल लाईक आहे म्हणून याला काय म्हणत असतात? ओलेफिन्स. कळालपर्यंत आगे बढ़ते हैं. समोर परत दुसरा जो टॉपिक येतो तो आयसोमेरिझम, जो आपण ऑलरेडी खूप चांगला शिकून ठेवलाय GOC नावाच्या आयसोमेरिझम टॉपिक मध्ये. बरोबर का रे? जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये. तरी सुद्धा एकदा रिव्हिजन तो बनता है. रिव्हिजन बघून घेऊयात. अल्केन्स मध्ये 2 प्रकारचं आयसोमेरिझम मला सापडतं. एक स्ट्रक्चरल, दुसरं जॉमेट्रिकल. स्ट्रक्चरल आणि जॉमेट्रिकल 2 आयसोमेरिझम सापडतात. स्ट्रक्चरलचे तुम्हाला नाव आठवतात का रे? एकदा सांगा बरं परत. चेन आयसोमेरिझम, व्हेरी गुड. पोझिशन आयसोमेरिझम, अरे वा. फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, ओके. कीटो इनॉल फॉर्म आठवला तुम्हाला ना, ज्याला टोटोमेरिझम म्हणतात का? ओके, कीटो इनॉल. अजून मेटामेरिझम, अरे वा, व्हेरी गुड. सर्वच नावं सांगितले तुम्ही. मेटामेरिझम आणि रिंग चेन आयसोमेरिझम. आता तुम्ही सांगा, मला रिस्ट्रिक्शन हे आहे की मी तो मॉलिक्यूल अल्किनच ठेवायचा आहे. अल्कोहोल करू शकत नाही, कीटोन करू शकत नाही, म्हणजे फंक्शनल ग्रुप बदलू शकत, अल्किनच ठेवायचा आहे. ते ह्यातलं काय काय शक्य आहे? पोझिशन शक्य आहे. व्हेरी गुड. जसं एक्झाम्पल घेऊयात सर लगेच. सपोज हा असा होता पेंटेन आणि मी अजून एक काढला पेंटेन असा, एक डबल बॉन्ड इथे, एक डबल बॉन्ड इथे. अल्किनच आहे, फॉर्म्युला पण सेम आहे, पण पोझिशन ऑफ डबल बॉन्ड वेगळी आहे, तर ते पोझिशन आयसोमर मध्ये जाते. रिंग चेन जाईल. कीटो इनॉलचा काही संबंध, कारण की याच्यामध्ये तो फंक्शनल ग्रुप इन्व्हॉल्व्ह होईल. मेटामेरिझमचा संबंध नाही, कारण की फंक्शनल ग्रुपच्या उजवीकडे डावीकडे वेगळी चेन पाहिजे. रिंग चेन चालतं. बरोबर की नाही? व्हेरी गुड. याचे 2 एक्झाम्पल तुम्ही बोलू शकतात. एक, अल्किन्स अँड सायक्लो अल्केन्स. हे एकमेकांचे रिंग चेन आयसोमर्स असतात. अल्किन आणि सायक्लो अल्केन. कोणी म्हणेल सर कसं? बघा रे, मी 3 कार्बनचा अल्किन काढतो, प्रोटीन, आणि मी काढतो सायक्लो अल्केन. सिंगल बॉन्ड आहेत, अल्केन आहे पण सायक्लिक आहे. ह्याचा फॉर्म्युला C3H6 आहे आणि ह्याचा पण फॉर्म्युला C3H6 आहे. नीट बघा, CH2 फॉर्म्युला सेम, पण एक रिंग मध्ये तर दुसरा चेन मध्ये. ह्याचं अजून एक एक्झाम्पल आपण देऊ शकतो तरी. ते कुठलं? तर अल्काईन अँड अल्काडाईन. नाही, हा वरती द्यायला पाहिजे मी फंक्शनल ग्रुप कडे. सायक्लो अल्किन घेतो, रिंग चेन पाहिजे ना आपल्याला. सायक्लो अल्किन. बरोबर आहे का रे? लक्षात येतं? अल्काईन म्हणजे काय सर? ओके, म्हणजे मी काय करतो, मुद्दाम हे वाला एक्झाम्पल घेतो, प्रोपाईन. बरोबर. आता सायक्लो अल्किन काढतो म्हणजे सायक्लो प्रोपीन काढतो. सायक्लो आहे पण अल्किन आहे. जरा नीट बघा, याच्यामध्ये फॉर्म्युला काय येईल? C3H4. H4 कसं लक्षात येतं रे? इथे एकच हायड्रोजन आहे, इथे नाही, आणि इथे 3 आहे.
C3H4. ह्याचं पण बघा CH CH CH2 C3H4. झेपलं की नाही? ओके. तर रिंग चेन जस्टिफाय होतंय, पोझिशन जस्टिफाय होतंय. काय अल्किन मध्ये चेन आयसोमेरिझम शक्य आहे? बिंदास्त शक्य आहे बे. काय शक्य नाही? शक्य आहे ना. कसं सर? बघा, मी काय करतो, चेन आयसोमेरिझम मध्ये चेन वेगळी पाहिजे ना, तर मी काय करतो, एक 5 कार्बनचा अल्किन घेतो असा आहे, एक दुसरा 4 कार्बनचा अल्किन घेतो, आहे का? इथे ब्रांच लावतो, नाही तर इथे ब्रांच लावतो. मला सांगा बरं, या दोघांमध्ये रिलेशन काय? चेन. ह्याला मी पोझिशन म्हणू शकतो का? कारण की सर पहिल्या कार्बनचं जर नाव बघितलं, पहिल्या आहे ना अल्किनचं, तर ते ऑफिशियली नाव पेंटीन येतं. त्याच्या नावामध्ये 5, म्हणजे चेन मध्ये किती आले? 5. पण ह्याच्या चेन मध्ये किती येतात? 4. तर हे चेन आयसोमर पण जस्टिफाय होतं. कोणीतरी मला फंक्शनल ग्रुप आयसोमर पण जस्टिफाय करू शकतं. कोणी म्हणजे सर कसं? तर बघा, अल्काईन हा ट्रिपल बॉन्डेड फंक्शनल ग्रुप आहे आणि अल्का डायईन पण डाय घ्यावं लागलं बरं का, 2 वेळा डीएनए घ्यावा लागला है ना. आपण याचं एक्झाम्पल जस्टिफाय करूया इकडे कुठेतरी. बघा, मी काय करतो रे, मॉलिक्यूल कसा घेतो मी? अल्काईन म्हणजे मुद्दाम 5 कार्बनचा घेतो, हा झाला अल्काईन, आणि याचा एक घेतो अल्का डाईन. आता मी 2 डबल बॉन्ड कॉर्नरला काढले असते, सलग काढले असते, कसे काढले असते ते एक्झाम्पल सेट झाला. ह्याचा फॉर्म्युला गेस करा. CH CH2 CH2 CH3 3 4 5 6 7 8 C5H8 आहे. ह्याच्यात बघा CH2 CH 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 CH3 म्हणजे 2 3 4 5 6 7 8 C5H8 आहे. अरे झेपला ना? व्यवस्थित काउंट केले ते होऊन जातील तुमचे. तो असं काहीतरी, हा अल्काईन आहे आणि हा अल्कीन आहे. मग टेक्निकली आपण याला काय म्हणू शकतो? फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम पण म्हणू शकतो. म्हणजे चेन, फंक्शनल ग्रुप आणि रिंग चेन हे शक्य आहे. कीटोइनॉल, मेटामेरिझम हे शक्य नाही, बाकी सर्व शक्य आहे. हे झाले पहिल्या प्रकारचे. अरे सर, याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट तर हा वाला आहे. इथून तर पीवायके वालेले. मला वाटतं आपण त्या दिवशी पीवायके सोडत होतो, एक प्रश्न सोडवला आपण, विच ऑफ द फॉलोइंग विल शो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. बरोबर आहे ना? ओके. जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचं पण एक 2 मिनिटात रिव्हिजन देऊनच देऊ. जॉमेट्रिकल आयसोमरला आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतो रे? जीआय. जॉमेट्रिकल आयसोमर्स हे स्टिरिओ आयसोमरचा प्रकार आहे. बरोबर का रे? स्टिरिओ आयसोमरचा प्रकार आहे. ओके. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम जगात तसे 2 मॉलिक्यूल दाखवतात. एक नो डाऊट सध्या आपली हेडिंग आहे, बोला रे, अल्कीन दाखवतो सर. आणि दुसरे कोण शो करतात रे? अरे 2025 नीटचा प्रश्न होता की नाही, याच्यावरती आता काल परवा सोडवला आपण, है ना? ओके. अल्कीनचं सध्या आपण इंटरेस्टेड आहोत. याच्यात काय अट होती रे? कंडिशन काय होती? कंडिशन व्हेरी गुड. कंडिशन होती sp2 कार्बन शुड हॅव, व्हेरी गुड, शुड हॅव 2 डिफरंट ग्रुप्स. त्याला 2 डिफरंट ग्रुप्स पाहिजे, है ना? ओके. म्हणजे कसं सर, सपोज हा कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड आहे, आपण sp2 आणि तो पण sp2. याला H आहे, ह्याला CH3 आहे, ह्याला सुद्धा H आहे आणि CH3 आहे. सर दोघांमध्ये तर सेमच झाले, असू द्या. एकाला 2 वेगळे आणि एकाला 2 वेगळे पाहिजे. आणि मग डबल बॉन्ड मध्ये सेम ग्रुप सेम साइडला असेल तर सिस, अपोजिटला गेलं तर हा फॉर्म जो काढलाय तो मी सिस फॉर्म काढलाय. जर मी असा काहीतरी काढला असता, H इकडे आणि H इकडे आणि CH3 आणि CH3, याला काय म्हणतात रे? ट्रान्स म्हणतात. आता तर आपण याला खूपच जास्त डिटेल मध्ये शिकून पण ठेवले. आपण सिस आणि ट्रान्स मध्ये पोलॅरिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट सर्व शिकून ठेवले. तिथून नीट मध्ये प्रश्न ऑब्वियसली सीटीजेई मध्ये पण कधी कधी येऊन जातो. तर जॉमेट्रिकल ची ही कंडिशन असते. प्रश्न काय येतो रे? मॉलिक्यूलचे मुद्दाम आयुपीएसी नाव देतात, आयुपीएसी किंवा कॉमन नेम्स देतात आणि मग विचारतात की याच्यातला कोण जॉमेट्रिकल आयसोमर शो करेल. तर तुम्ही काय शोधायचं? जे नाव असेल त्याचं चित्र काढायचं, डबल बॉन्डेड कार्बनला अंडरलाईन करायचं. एकाला 2 वेगळे पाहिजे आणि एकाला 2, दोघांचे वेगवेगळे असतील तर फरक पडत. हा, एक अजून गोष्ट आहे, 4ही वेगवेगळे असतील तर असं सिस्टन्स एक नवीन नाव असतं, येतं आपल्याला व्यवस्थित बढिया. तो हे आहे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. त्याचं पण आपण रिव्हिजन बघून घेतलं.
आता नेक्स्ट पॉइंट ऑब्विस आहे, सिक्वेन्स मध्ये आपला पुढचा पॉइंट नेहमी काय असणार होता, प्रिपरेशन. प्रिपरेशन मध्ये पण दोन प्रकार सर, एक इंडस्ट्रियल मेथड म्हणजे लार्ज स्केलवर जेव्हा आपल्याला पाहिजे असतं इंडस्ट्रीमध्ये, आणि दुसरा असतं लॅब मध्ये कसा बनवायचा. पहिले बघूया इंडस्ट्रियल, हे थेरॉटिकल असतं, इथून क्वेश्चन कमी येतात कारण की लर्निंगचा आहे, याच्यात काही रिएक्शन करायची नाही, हा प्लस तो मायनस तो तिथे जाईल असं काही नसतं, जे आहे ते आहे. मग त्याच्यामध्ये माझ्याकडे इंडस्ट्रियल सोर्स जो येतो तो काय येतो बघून घ्या. तर अल्किनचा पण जो मेजर सोर्स आहे तसं पाहिलं तर जगामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे अल्किन एक आहे इथिन. कोणी म्हणेल सर इथिनला का वापरतात, इथिनचा पॉलिमर बनवला तर पॉलिथिन बनतं, आणि पॉलिथिन तर आपण हे ना बॅन असला तरी सुद्धा इलिगल होईना लिगल होईना वापरतोच, बरोबर आहे ना. एक वडापाव पार्सल घ्यायला मी पॉलिथिन, कपडे विकत घ्यायला पण पॉलिथिन, फ्रुट्स विकत घ्यायला पण पॉलिथिन. हा सर्व पॉलिथिन बॅन नाही, एका स्पेसिफिक थिकनेस पेक्षा कमी असतील, जास्त पातळ त्याच बॅन आहेत, कारण की त्या रिसायकल होत नाही, मग ते फेकूनच देतात लोक, मग पोल्युशन वाढतं. जर जाड थिकनेसचे असतील मे बी थोडे महाग पडतील पण ते रिसायकल होऊ शकतात. एकदा पॉलिथिन म्हणून वापरलं, पुढच्या वेळेस त्याची खुर्ची बनवून टाकतील, प्लास्टिकची खुर्ची, त्याला वितळून खुर्चीमध्ये मोल्ड करायचं किंवा दुसऱ्या कशामध्ये खेळण्यांमध्ये मोल्ड करायचं, परत रिसायकल करायचं, तसं होत असतं. पण थिकनेस म्हणजे ते सांगतोय सहज आलं म्हणून पुढे येणार आहे. तो सर्वात जास्त इंडस्ट्रियली वापरला जाणारा अल्किन कोण आहे रे, इथिन आहे. त्याच्यानंतर जर दुसरा डॉमिनंट कोण असेल तर तो, कारण की जसा इथिनचा पॉलिथिन बनतो तसा प्रोपीनचा पॉलिप्रोपीन बनतो. पॉलिप्रोपीन पण असते बऱ्याच साऱ्या प्लास्टिक्स मध्ये, टॉईज मध्ये ते वापरत असतात. आणि असाच ब्युटा 13 डाईन पण आहे, ब्युटा 13 डाईन, तो पण एक इम्पॉर्टंट आहे. सो ब्युटा 13 डाईन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हा ब्युटा 13 डाईन आणि अजून एक असतो, एक बॅकेलाइट नावाचा पॉलिमर असतो, विशेष करून जिथे हिटिंग खूप जास्त होते, जसे पॅन असतात, तवा, तर तव्याचं हँडल बघा तुम्ही, तसं पाहिलं तर तुम्ही तव्याच्या हँडलचं प्लास्टिक काढून घेतलं तर त्याला हात लावू शकता का, नाही, पण ते प्लास्टिक वितळतं का, तर ते हाय क्वालिटीचे जे पॉलिमर असतात ते ह्यांच्यापासून बनवतात, म्हणून हे जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर अल्किन्स containing up to 4 carbon atoms can be obtained in the pure form from petroleum. म्हणजे अगेन सर अल्किन असो, अल्काइन असो, बेन्झिन असो किंवा अल्केन्स असो, हायड्रोकार्बन्सचा सर्वात मेन सोर्स काय, पेट्रोलियम प्रोडक्ट आणि क्रूड ऑइल, कच्चं तेल आपण त्याला म्हणतो, हाच बेस्ट सोर्स आहे, नॅचरल असं काहीतरी आहे. इथिन जो असतो तो नॅचरल गॅस क्रूड ऑइल बाय क्रॅकिंग ने बनवला जातो. क्रॅकिंगची प्रोसेस आपण कालच शिकली का रे, क्रॅकिंगचं दुसरं नाव पायरोलिसिस असतं का. एका अल्केन्सला, लॉंग चेन अल्केन्सला तुम्ही खूप जास्त हिटिंग मध्ये तोडून टाका, त्यातला एक प्रोडक्ट इथिन पण बनत असतो, आणि मग हा जो मिक्सचर बनेल त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये तर त्याला स्टीम डिस्टिलेशन नावाच्या मेथडने वेगळं करतात. ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी त्याला लवकर बॉइल करून वेगळं काढतात, ज्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त त्याला उशिरा. लक्षात आलं इंडस्ट्रियल सोर्स काय आहे. ओके, आगे बढ़ते हैं. आता झालं सर्वात मेन कॉन्टेंट सुरू. तुम्हाला हायड्रोकार्बन्स मधलं आतापर्यंत काहीही नसतं आलं तर एक वेळ चाललं असतं, पण इथून पुढच्या ज्या 2, 3, 4 रिएक्शन आहेत त्या खतरनाक जास्त इम्पॉर्टंट आहे. इथून गॅरंटी देतो, नीट 2027 देणार आहेत ना. ह्या स्लाइड वर ज्या हेडिंग आहेत मिनिमम 2 क्वेश्चन ऍज इट इज नीट 2027 मधून येणार. हेडिंग म्हणतोय मी, शिकवणार भरपूर स्लाइड आहे, भरपूर सारा कंटेंट आहे. ह्या ज्या 4 हेडिंग दिसताय ना तुम्हाला, हे तर सोपं होतं तसं, ह्या 3 हेडिंग जास्त मेन आहे. सो कारण की हे परत 12th मध्ये येणार आहे, 3-4 चॅप्टर मध्ये रिवाइज होणार आहे, मग आताच व्यवस्थित शिकलो तर 3-4 चॅप्टर मध्ये हेल्प होऊन जाईल. सो मेथड ऑफ प्रिपरेशन, पहिले पण मेथड ऑफ प्रिपरेशन होते पण ते इंडस्ट्रियल होते, आता आपण लॅब मेथड बघतोय. लॅब मध्ये तुम्हाला जर अल्किन्स बनवायचे तर तुम्ही काय उद्योग करू शकता, हा ना. सो पहिल्या टाइपच्या रिएक्शनला एलिमिनेशन रिएक्शन म्हटलं जातं, दुसऱ्या टाइपच्या रिएक्शनला ऍडिशन रिएक्शन म्हटलं जातं. ऑब्वियस आहे, एलिमिनेशन मध्ये एलिमिनेशन होत असेल म्हणजे काय, एका मॉलिक्यूल मधून काहीतरी काढून टाकत असते, आणि ऍडिशन मध्ये काहीच न काढता ऍड करत असते, असं काहीतरी आहे. सो काय काय आहे तर आधी तर तुम्हाला हेडिंग सांगून देतो. हेडिंग काय काय तर आहे. सर्वात पहिली हेडिंग आहे डी हायड्रो हॅलोजिनेशन. डी म्हणजे काढून टाकणे, हायड्रो म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन.
एकाच मॉलिक्युल मधला हायड्रोजन पण काढायचा आणि हॅलोजन पण काढायचा, याला डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणतात. आपण लोक याला बीटा इलिमिनेशन असं पण नाव देणार आहोत. का ते पुढे बघूया. दुसरा आहे डी. डी म्हणजे काढून टाकणे. हायड्रेशन, पाणी. आपण बॉडी डिहायड्रेट झाली म्हणजे पाणी कमी झालं. डिहायड्रेशन म्हणजे पाणी काढून टाकायचं. तर अल्कोहोल्स मधून पाणी काढून टाकायचं. याच्या कसं काढायचं सांगतो पुढे. तिसरं आहे डिहॅलोजिनेशन, फक्त हॅलोजनला काढायचं. काय रिएक्टंट असतात तर याचे अल्काइल हॅलाइड, याचे अल्कोहोल आणि याचे विसिनल डायहाइड. काय असतं कसं असतं सर्व डिटेल मध्ये बघायचं. पुढची रिएक्शन काय असणार आहे दुसऱ्या प्रकारची ऍडिशन. याच्यात आपण हायड्रोजनेशन करतोय म्हणजे हायड्रोजन ऍड करतोय. बरोबर आहे. ओके चलो. सर्वच रिएक्शन तुमच्यासाठी नवीन आहेत. पहिल्यांदाच खूप मोठा इम्पॉर्टंट कंटेंट शिकायला भेटणार आहे. हेडिंग टाकूयात पहिल्या रिएक्शनची. म्हणजे सर हेडिंग तुम्ही नाही टाकणार, तशी नंतर टाकणार आहे. इथे रेडीमेड आहे. सुरुवात करते है पहिल्या वाल्या रिएक्शन पासून आणि ती आहे रे डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. काय होतं आधी रिएक्शन सांगतो मग ती नोट पण वाचून बघू. ऍज इट इज टेक्स्ट बुकचं छापलेलं काय वेगळं नाही. माझ्याकडे एक अल्काइल हॅलाइड होता CH3 CH2 Cl. एक अल्काइल हॅलाइड होता. याच्यामध्ये मी एक स्पेसिफिक कंडिशन टाकतो. याच्यात टाकतो अल्कोहोलिक KOH. अल्कोहोलिक KOH आणि एक्वस KOH असे दोन प्रकार असतात. KOH K प्लस मध्ये तुटतं आणि OH याला एक्वस म्हणलं. याचा अर्थ ते कशामध्ये आहे? पाण्यामध्ये, वॉटर मध्ये. म्हणजे डायल्यूट आहे. एखादी गोष्ट पाण्यात आहे म्हणजे डायल्यूट आहे. अल्कोहोलिक आहे म्हणजे आता ते पाण्यात नाही. ते कशामध्ये मिक्स केले? अल्कोहोल्स मध्ये. मे बी मिथॅनॉल, मे बी इथॅनॉल, त्यांच्यामध्ये ते मिक्स केलेलं आहे आणि ते कॉन्सन्ट्रेटेड असतं. दोघांची कामं वेगवेगळे असतात. असं काहीतरी असतं. होतं काय सांगतो. अशा रिएक्शन मध्ये एक कंडिशन असते. हा ट्रायंगल म्हणजे काय? हीटिंग. म्हणजे रिएक्शनला हीट प्रोव्हाइड करावी लागते. आता एक तर तुम्हाला जीओसी मध्ये रिएक्शन मेकॅनिझम नावाचा टॉपिक खूप डिटेल मध्ये शिकवला नव्हता कारण की इथे शिकवणार आहे. आता इथे ही रिएक्शन थोड्या वेळासाठी आपण थांबू आणि थोडा बॅकग्राऊंड कन्सेप्ट बनवू आणि मग इथे येऊया. होत असं असतं की सपोज तुमच्याकडे एक CH3 CH2 Cl चाच मॉलिक्युल होता हाच वाला. याच्यात KOH टाकण्याच्या दोन पद्धती आहेत रे. एक तर तुम्ही अल्कोहोलिक KOH टाकू शकता, नाहीतर तुम्ही एक्वस KOH टाकत असता. काय फरक येतो सर? एकदा जेव्हा हा स्ट्रॉंग कंडिशन मध्ये असतो. स्ट्रॉंग कशावरून ओळखलं? कारण की पाणी नाही ना टाकलं तुम्ही, डायल्यूट नाही येतो. जर तो स्ट्रॉंग कंडिशन मध्ये असेल तर त्याला बेस बोलतात. इथे KOH कशाचं काम करणार आहे? बेस. आणि इथून पुढे केमिस्ट्री जेव्हा जेव्हा बेस येईल, बेसचं काम असतं हायड्रोजनला उचलणे, हायड्रोजन अब्स्ट्रॅक्शन. म्हणजे जिथे जिथे बेस असेल तो रिएक्टंट मधून सुटेबल पोझिशन कशी ओळखायची सांगतो, तिथून हायड्रोजन उचलण्याचं काम करतो. पण जेव्हा हा एक्वस आहे, हा स्ट्रॉंग आहे की वीक आहे? हा वीक आहे. तर याला आता न्यूक्लियोफाइल असं बोललं जातं. बघा, प्रत्येक न्यूक्लियोफाइलला बेस म्हणू शकता आणि प्रत्येक बेसला न्यूक्लियोफाइल म्हणू शकता. पण जेव्हा मी बेस शब्द उच्चारतोय तेव्हा स्ट्रॉंग कंडिशन लक्षात येते आणि त्याचं काम असणार आहे हायड्रोजनला उचलणे. जेव्हा मी न्यूक्लियोफाइल शब्द विचारतोय, हा पण इलेक्ट्रॉन रिच, हा पण सेमच आहे, KOH आहे. पण हा न्यूक्लियोफाइल जेव्हा मी म्हणत असतो तेव्हा हा सबस्टिट्यूशन रिएक्शन प्रिफर करत असतो. आता कोणी म्हणेल सर अजून व्यवस्थित सांगा, कन्फ्युजन वाढत चाललंय. हा पण KOH K प्लस OH मायनस, हा पण KOH K प्लस OH मायनस. जेव्हा हा एक्वस आहे, वीक आहे, तेव्हाचा जो OH मायनस असतो तो सबस्टिट्यूशन करतो. म्हणजे बघा काय आपण डिस्कशन केलं, हॅलोजन जाने वाले लोग है, जाने वाले लोगों को रोक सकता है क्या? फक्त कलेश पाहिजे आयुष्यात, काहीतरी रिझन, की काहीतरी रिझन भेटा आणि पळून गेले, काही नव्हते. आणि काय क्लोरीन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे म्हणजे हा डेल्टा निगेटिव्ह आणि हा बिचारा डेल्टा पॉझिटिव्ह. याच्या आयुष्यात थोडं थोडं दुःख ऑलरेडी, याने याचं आयुष्य ऑलरेडी नरक बनवून रोजे भांडण, रोजे कलेश, रोजे काही विषय काढून. आता हा OH मायनस इकडे येणार आणि हा Cl पळून जाणार. नेमका प्रोडक्ट काय भेटला सांगा बरं? CH3 CH2 OH आएगा आणि Cl जाएगा. बरोबर आहे का रे? हा Cl आणि K यांनी काय बनवला असेल? KCl सॉल्ट बनवला असेल कारण की K प्लस आहे आणि तो Cl जाताना मायनस गेला, J प्लस. पण इथे अशी रिएक्शन होत
हा न्यूक्लिओफाईल होता, याने सबस्टिट्यूशन केलं. कशाचं सबस्टिट्यूशन लक्षात आलं? सीएलचं सबस्टिट्यूशन करून टाकलं. ही होती एक केस. ओके, आता हाच रिएक्टर मी मुद्दाम काय करतो, दोनदा लिहितो. हा ह्याचा रिएक्टंट इथे लिहितो थोडासा खाली, आणि हा एरो असा दाखवतो, म्हणजे मला दोनदा लिहायचं ना. आता हाच रिएक्टंट एकदा परत लिहितो, पण थोड्या वेगळ्या फॉर्मॅट मध्ये लिहितोय. एक हायड्रोजन मी मुद्दाम थोडासा वर काढला. आता किस्सा काय झाला समजून घ्या. बघा, दोन माणसं होते, स्टोरी सांगतो अजून जास्त समजण्याचे चान्सेस आहेत, बरोबर. एक होता ए, हा ना, एक होता बी. ओके, बरोबर आहे. दोघांनी आयुष्यात एक काम केलं. दोघं जॉब करून घरी जात होते, थकले होते. आमच्यासाठी टीचर नव्हते, प्रोफेशन वेगळं होतं, परत रिलेट करू नका. थकले विकले होते बिचारे. मग रिलॅक्सेशन साठी खाली प्रदीप स्वीटच्यावर एक दुकान आहे, माहिती का? त्यांनी तिथून एक द्रव्य घेतलं जे काचेच्या बॉटलीत होतं, बरोबर आहे. दोघेही घरी गेले. त्यांच्या घरी फॅमिली नव्हती, म्हणजे त्यांच्या मॅडम बाहेर गेलेल्या होत्या. त्यांनी एका मित्राला कॉल केला, घरी गेले, माहोल जमला, गाणे लावले 90चे, बसले. हा ना, बसले. दोघं बसले. अरे बरोबर. त्यातला हा होता प्रो आणि हा होता बिगिनर आयुष्यामध्ये. म्हणजे हा जरा आता जास्त मोठा आहे वयाने, हा थोडा कमी आला, अनुभव कमी झाला, अनुभव जास्त है ना. ह्या माणसाने ते जे बाटलीतलं द्रव्य होतं त्याच्यात थोडंसं द्रव्य आणि थोडंसं पाणी मिक्स केलं. ह्या माणसाने पाण्याचा थेंबही घेतला, ह्याने फक्त द्रव्य घेतलं, बरोबर आहे. मग दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागली. त्या याच्यामध्ये काही पण पैसे लागू शकते. एक म्हणतोय ना मी एरोप्लेन चालवतोय, एकदम ते ना क्लाउड नाईन मध्ये गेले, ढगात गेले. सिच्युएशन कशी आहे ना. आता या दोघांनी कॉम्पिटिशन लावली की आपल्याला चेक करायचंय कुणावर इफेक्ट जास्त झालाय. ह्याचं म्हणणं आहे मला काहीच फरक नाही पडला, ह्याने पाणी नव्हतं टाकलं, ह्याने पाणी टाकलं होतं, ह्याचं म्हणणं आहे मला काही फरक नाही पडला. मग चॅलेंज लागली. मग दोघं म्हणले आपण काय करू, हॉल मध्ये सरळ चालू, जो सरळ जाईल तो न्यूट्रल आहे, बाकीचा थोडं जास्त हल्लेला आहे, बरोबर आहे. ऍक्च्युली दोघांच्या हिशोबाने दोघं सरळच गेले. तिसरा माणूस असता तर ते 4 जागी धडकून गेले. तिसरा माणूस नव्हता, दोघच होते. लक्षात ठेवा. अजून साधी या स्टोरीचा अर्थ, सारांश काय सांगायचा होता मला, हा एक्वस आहे. रिलेटिव्हली कोण सरळ गेला असेल, पाणीवाला, बरोबर आहे ना. कारण पाण्यामध्ये तो द्रव्य घेतला ना, हा नीट घेतला एकदम, त्याच्या हिशोबाने नीट गेला, पण 4 जागी धडकत गेला असेल तो, असं काहीतरी. रिलेटिव्हली सरळ याने काम केलं असतं. टेक्निकली इलेक्ट्रॉन रिच निगेटिव्ह चार्ज वाले जे ग्रुप असतात त्यांना मोस्टली न्यूक्लिओफाईल म्हणतात, आणि त्यांचं सरळ सरळ टेक्निकली काम काय असतं, सबस्टिट्यूशन करणे. पण हा माणूस सरळ नाही, बरोबर आहे ना. अरे हे दोघं सपोज हा ना बाहेर असते आणि बाहेरच मीटिंग बसवली असती आणि घरी पोहोचले असते आपल्या आपल्या, तर त्यांनी नक्कीच स्वतःचं घर समजून शेजारीचं दार वाजवलं. कोणी? अरे बरोबर आहे ना, कॉन्फिडेंटली माझंच घर आहे काइंड ऑफ थिंग, असं केलं असतं. ह्याचे चान्सेस आहेत की स्वतःचा दरवाजा वाजले. ऍक्वस असेल, वीक असेल तर ते त्याचं स्वतःचं काम करेल. न्यूक्लिओफाईलचं काम असतं सरळ सरळ, जिथे लिव्हिंग ग्रुप आहे तिथे जायचं आणि सबस्टिट्यूशन करायचं. पण हा माणूस अल्कोहोलिक आहे. अल्कोहोलिकला मराठीमध्ये ट्रान्सलेट करा, हा ना, दारुडा किंवा असंच म्हणतात ना. बेवडे माणसं सरळ काम करतात का? ऍक्च्युली लिव्हिंग ग्रुप क्लोरीन आहे, बरोबर ना. जे काही व्हायचं ते याच्या आयुष्यात व्हायला पाहिजे. कलेश याच्या आयुष्यात चालू आहे, हा डेल्टा निगेटिव्ह आणि हा डेल्टा पॉझिटिव्ह. पण बेवडा माणूस सरळ काम करत, हा शेजाऱ्याचा दरवाजा वाजवतो. इथून लक्षात ठेवायचं. अजून महत्वाचा शब्द काय समजून घ्या रे. जिथे लिव्हिंग ग्रुप असतो त्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणायचं, त्याच्या शेजाऱ्याला म्हणायचं बीटा कार्बन. हा पण K प्लस OH मायनसच आहे, पण याचा OH मायनस सबस्टिट्यूशन न करता इलिमिनेशन करतो.
कसं इलिमिनेशन? हा OH मायनस H ला उचलतो, OH मायनस आहे, H च्या इलेक्ट्रॉनची गरज, त्याने फक्त H ला उचललं, OH आणि H बाहेर कोण गेलं? H2, पाणी बाहेर गेलं, बरोबर आहे. आता OH ने H काढून घेतला, हे इलेक्ट्रॉन तर तिथेच राहिले ना, ह्या इलेक्ट्रॉनची गरज उजवीकडे आहे का? कारण की त्याच्यावर बिचारावर डेल्टा पॉझिटिव्ह आहे ना, हा वाला खाली जाईल. कार्बन कधी आयुष्यात 5 बॉन्ड ठेवू शकतो? जाने वाले लोगों को कोई नहीं रोक सकता. निघून जाईल का? नेमकं भेटलं काय तुम्हाला? आपल्याला आयुष्यात काय अल्किनच बनवायचे होते का? बनला ना अल्किन, बरोबर आहे. ओके, ह्याच रिएक्शनचं दुसरं नाव होतं बीटा इलिमिनेशन. काय नाव होतं? बीटा इलिमिनेशन. आता तुम्ही जस्टिफाय करा, बीटा इलिमिनेशन कसं जस्टिफाय झालं? हा अल्फा होता आणि त्याच्या शेजारचा, जेव्हा इलिमिनेशन झालं सुरुवात कुणापासून झाली? बीटा पासून, म्हणून बीटा इलिमिनेशन. लक्षात आलंय का? ओके, चलो. मग याचा काय काय होणार आहे सांगा बरं? अल्कोहोलिक केवायचं आहे, आताच्या स्टोरीनुसार काय होणार? K प्लस मध्ये तुटणार आणि OH ज्याच्याजवळ लिव्हिंग ग्रुप आहे तो, त्याचा शेजारी, हा बेस आहे की न्यूक्लियोफाइल? बेस ओळखण्याची वन ऑफ दी कंडिशन अल्कोहोल स्ट्रॉंग असेल तर बेस आहे. बाकी अख्खे बेस कसे ओळखायचे मी लिस्ट बनवून देणार 3-4 लोकांची विथ लॉजिक. हा OH मायनस सबस्टिट्यूशन न करता काय करेल? इलिमिनेशन, म्हणजे या 3 पैकी एका हायड्रोजनला काढून घेईल आणि इथला बॉन्ड असेल तो खाली जाईल आणि जानेवाले लोक निघून जातील, बरोबर? लिव्हिंग ग्रुप क्लोरीन निघून जाईल. बघा काय भेटलं तुम्हाला? CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस OH आणि H H2O प्लस K आणि Cl KCl, अशी रिएक्शन होत असते. शब्दांमध्ये वाचूयात रे. When an alkyl halide is boiled म्हणजे हीट केलाय with hot concentrated, शब्द हे महत्वाचे, अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग बेस, KOH NaOH कोणी पण चालतात, KOH किंवा NaOH. अल्किन इज फॉर्म्ड बाय रिमूव्हल ऑफ झेप्लिका रिएक्शन, असं होत असतं. चला एकदा परत तुम्हाला हे वाला मेकॅनिझम, इथं स्टोरी होती ना कंपॅरिझनची, प्रॉपर हे मेकॅनिझम एकदा लिहूनच दाखवतो. काय काय होते समजा. मेकॅनिझम आपल्याला बोर्ड मध्ये लिहायचं नाही, पण समजून घेतलं तर पुढचे टॉपिक सोपे जातील. काय आहे? आपल्याकडे एक अल्काइल हायलाइड आहे ज्याचा बीटा मी मुद्दामच हायड्रोजन वर काढला. CH3 एका जागेवर लिहू शकलो असतो, CH2 आणि इथे कोण आहे सपोज Cl. याच्यामध्ये काय टाकत असतो रे आपण? अल्कोहोलिक KOH किंवा NaOH. अल्कोहोलिक एक्वस चालत, कारण की एक्वस ने होतं सबस्टिट्यूशन, अल्कोहोलिक ने होतं इलिमिनेशन. Na प्लस मध्ये तुटणार OH, हिटिंग पण करतो आपण. OH मायनस न्यूक्लियोफाइल असता तर इथे जाऊन सबस्टिट्यूशन केलं असतं, पण बेवडा आहे, सरळ काम करेल का? शेजाऱ्याचा दार वाजवेल. काम याच्यासाठी करायचंय पण याच्यात, बरोबर आहे. OH आणि H परत एकदा सांगा, बाहेर कोण गेला? H2. हा OH मायनस होता, याला H च्या इलेक्ट्रॉनची गरज, त्याला फक्त H पाहिजे. इलेक्ट्रॉन तर तिथेच राहिले ना बॉन्ड मधले, ते इकडेच अट्रॅक्ट होतील कारण की इथे डेल्टा पॉझिटिव्ह होता आणि इथे डेल्टा निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन इथे झाले म्हणजे बॉन्ड बनले. कार्बनचे ऑलरेडी 4 बॉन्ड होते, 5वा शक्य. हा Cl कल्टी मारेल. काय भेटलं? CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस Na आणि Cl, NaCl सॉल्ट बाहेर गेला आणि H2. तसा NaCl नाही दिला तरी चालतो. का बरे? NaCl पाण्यात टाकला तर NaCl थोडीच असतो, सॉल्युबल होऊन जातो. Na प्लस आणि Cl लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. लक्षात आलं याचं मेकॅनिझम कसं होत असतं. तर अशा टाइपचे हे रिएक्शनचा मेकॅनिझम होतं. कहानी यहीं पे खत्म नहीं होती, यहाँ पे शुरू होती है. क्वेश्चन पॉसिबिलिटी तर इथून सुरू झाल्या. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या, जर झेपलं तर बघूया. CH3 CH एक H मुद्दाम वर काढतो, CH2 Cl, अल्कोहोलिक NaOH हिटिंग. चला स्टोरी सांगा रे तुम्ही, काय होण्याचे चान्सेस आहेत? बोला 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 बोला. पहिले तर सांगा NaOH तुटतो कसा? Na+OH. अरे याच्यात महत्वाचं हे पण सांगा, काय तुम्हाला रिएजंटची कंडिशन बघून जाणवलंय की अल्कोहोलिक आहे म्हणजे बीटा इलिमिनेशन. बेवडा KOH आहे ना, सरळ काम करणार नाही. दुसरी हिंट समजून घ्या, जर एरो वरती हिटिंग असेल तर चान्सेस आहेत, फिक्स नाही बरं का,
चान्सेस आहेत कुठली रिएक्शन होऊ शकते, इलिमिनेशन. जर रिएक्शनच्या एरोवर ट्रायंगल आहे म्हणजे कसली कंडिशन आहे, हिटिंगची, तर चान्सेस आहेत इलिमिनेशन होऊ शकतं. हे बंकर रेंजसाठी. ओके, काम काय होईल सांगा, काय स्टोरी काय होईल. लिव्हिंग ग्रुप असलेला त्याचा शेजारी OH मायनस अटॅक करींगा H, बरोबर आहे ना. इथला जो बॉन्ड आहे त्याचे 2 इलेक्ट्रॉन ते येतील आणि क्लोरीन जाईल. ओके चलो सांगा. पुढे 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 व्हेरी गुड. बाहेर करून गेलं H2 आणि क्या बात आहे. NaCl ऍक्वस आहे, Na+OH Cl- नाही लिहिलं तरी आपण लिहून टाकू. करेक्ट. अल्फा आणि बीटाचे कार्बनच्या मध्ये तर फ्लॅट करू शकतो. बिलकुल, तिथे ट्रिकचा पार्ट झाला. यस, हा ना. ओके चल, सांगेल ना, ते पण सांगेल, शॉर्टकट ट्रिक पण सांगेल शेवटी, आधी व्यवस्थित समजून घेऊ. आता ट्विस्ट इथे आहे सर की बाय चान्स असं असतं आणि याच्यामध्ये जर तुम्ही अल्कोहोलिक केवेश टाकला असता तर काहीतरी वेगळं होणार आहे, जे तुम्ही सांगणं एक्सपेक्टेड आहे. काहीतरी वेगळी कंडिशन आली. 2 पॉसिबिलिटी आहेत प्रॉडक्ट. बघा, जानेवाले लोक इथे आहेत, जिथे लिव्हिंग ग्रुप असतो त्याला अल्फा म्हणतो, त्याच्या शेजारचा उजवीकडचा पण बीटा आहे आणि डावीकडचा पण टेक्निकली बीटाच आहे ना. हा पण वेगवेगळे आहे, डिट्टो सेम नाही. हा साधा CH3 आहे, हा CH2 च्या शेजारी CH3. अरे बरोबर आहे. ओके, अशा वेळेस 2 प्रोडक्ट बनतात. होऊ शकतं जर याचे 100 मॉलिक्यूल असतील तर काही मॉलिक्यूल वरती उजव्या साइडने अटॅक होईल, उजवीकडून डबल बॉन्ड येईल. काही मॉलिक्यूल मध्ये डाव्या साइडने अटॅक होईल, डावीकडून डबल बॉन्ड येईल. कशा पॉसिबिलिटीज समजून घ्या. सपोज हा K+ आणि OH, ह्याने ह्या बीटाचा H काढला, खरं आहे का. तिथला बॉन्ड साइडला जाईल आणि क्लोरीन आपला पळून जाईल, खरं आहे. काय भेटेल, CH3 CH2 CH डबल बॉन्ड. अरे प्राऊड ऑफ, बाहेर जाईल H2, बाहेर जाईल KCl KCl. एक पॉसिबिलिटी. उरलेल्या काही मॉलिक्यूल मध्ये हा पण चान्स आहे ना सर की हा जो OH मायनस आहे तो OH मायनस इथे न अटॅक करता इथल्या साइडने अटॅक करेल, ही पण पॉसिबिलिटी आहे. त्या केस मध्ये परत हा डबल बॉन्ड इकडे जाईल आणि क्लोरीन पळून जाईल. ही दुसरी केस मी दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये दाखवू शकलो असतो, त्यातच वेगळ्या रंगाने दाखवलं. झेपलं ना. ओके, त्यावेळेस हे ग्रीन वाला नाही होत, फक्त पिंक वालाच होता. हे ग्रीन वाला इग्नोर केलं ते दुसऱ्या वेळेस. त्यावेळेस काय प्रोडक्ट बनेल रे, CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH. आता H2 KCl लिहिलंय, परत लिहिण्याची गरज नाही. म्हणजे 1 2 3 आणि 4 प्रोडक्ट बनतील. हे असेही बाय प्रोडक्ट असतात, ह्याला आपण लक्षात घे, आपल्याला हे इम्पॉर्टंट असतात. जेव्हा एका रिएक्शन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट बनतात, एकाची क्वांटिटी जास्त बनत असते, एकाची क्वांटिटी कमी बनत असते. जो जास्त क्वांटिटीत बनला त्याला मेजर असा शब्द असतो, मेजर प्रोडक्ट, जास्त क्वांटिटीत बनलेला. आणि जो कमी क्वांटिटीत बनला त्याला म्हणतात, आणि मी जे हे लिहिलंय ते करेक्ट आहे, हा मायनरच बनतो आणि हा कोण सांगायचा प्रयत्न करेल असं का होत असेल. हा सेकंडरी टाइपचा आहे तो, अच्छा हा टर्शरी टाइप मध्ये जातो, हा सेकंडरी. ओके, हा प्रायमरी टाइपचा आहे, तो सेकंडरी टाइपचा. लॉजिक लावण्याचा बरोबर प्रयत्न केला, पण मोस्ट करेक्ट लॉजिक असा आहे. इथून पुढे लक्षात ठेवलं तरी चालेल. ज्या ज्या रिएक्शनचा प्रोडक्ट अल्किन बनतो, ज्या ज्या रिएक्शनचा प्रोडक्ट अल्किन बनतो, मेजर तो असतो जिथला अल्किन जास्त स्टेबल असतो. अल्किन बनले, 2 बनले. मला सांगा अल्किनच्या स्टॅबिलिटीसाठी आपण काय काय चेक करू शकतो. सबसे पावरफुल रेझोनन्स. अरे हे पण चेक करायचं सर्वात पहिले, बरोबर आहे ना. ओके, ते नसेल किंवा टाय झालं तर, तेही नसेल किंवा टाय झालं तर, बरोबर आहे ना. अच्छा, दोघांमध्ये पण रेझोनन्स. आता काय चेक कराल, हायपर कॉन्जुगेशन म्हणजे डबल बॉन्डला सोडून, बरोबर ना. शेजारच्या कार्बनचे हायड्रोजन मोजायचे, एकाचेच मोजायचे, त्याच्या शेजारचे मोजायचे नाही. त्यांना आपण काहीतरी अल्फा हायड्रोजन असा शब्द दिला होता का. किती आहेत बे, 2च आहेत. सर्वांना झेपले का. सेकंड मध्ये पण अल्किनला सोडून
शेजारी मोजायचे 6 अल्फा हायड्रोजन. ज्याचे अल्फा हायड्रोजन जास्त त्याचे हायपर कॉन्जुगेशन पण जास्त आणि त्याची स्टेबिलिटी पण जास्त. झेपलं व्यवस्थित? ओके, असं काहीतरी असतं. मग ह्याच्यासाठी एक आहे ना मेजर इम्पॉर्टंट पॉइंट तुमच्यासाठी लिहून देतो, टिप है ना. टिप अशी आहे की अशा रिएक्शन है ना, रिएक्शन्स इन विच अशा वाले रिएक्शन ज्यांच्यामध्ये प्रोडक्ट जो असेल, प्रोडक्ट तो काय बनतो सर? अल्कीन बनतो. अशा वाले रिएक्शन ज्याच्यामध्ये प्रोडक्ट बनतो अल्कीन आणि 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट बनण्याचे चान्सेस असतील. अल्कीन तर बनताय पण किती बनताय? 2 और मोर बनताय. एकच बनला तर कशाला मेजर आणि कशाला मायनर? जसं याच्यात काय 2 पॉसिबिलिटी होत्या का रे? ह्या हॅलोजनच्या हिशोबाने एकच बीटा होता, तर त्यात मेजर मायनर थोडीच असेल. याच्यात मेजर मायनस असतो. तर 2 और मोर जर बनत असतील तर मेजर प्रोडक्ट विल बी, मेजर प्रोडक्ट जो असेल विल बी कसा वाला अल्कीन सांगा? मोर स्टेबल अल्कीन. मोर स्टेबल अल्कीन है ना. तर हा ट्रिकचा महामंत्र लक्षामध्ये ठेवायचा. आपण याला शब्द काय वापरूया? महामंत्र. मेजर प्रोडक्ट. आपल्याला मेजर प्रोडक्टच विचारत असतात नीट मध्ये. मी म्हटले ना आताच की नीट 2027 मध्ये 26 मध्ये दोन्ही मध्ये सुद्धा आजच्या स्लाइडवर जे 4 रीडिंग होत्या, ज्या शिकायलाच आपल्याला 3 लेक्चर लागणार आहे. आज एकच रिएक्शन संपते एवढीच, अजून पण याच्या पॉसिबिलिटी राहिल्या. तर त्याच्यामधून एक क्वेश्चन गॅरंटीने मिनिमम 1 किंवा 2 क्वेश्चन येणार आहे त्याच्याचमुळे. तर त्याचा महामंत्र लक्षात ठेवायचा. ज्या ज्या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट अल्कीन बनतो आणि 2 पेक्षा जास्त चान्स असतात तर त्या दोघांपैकी मेजर तो असतो जो मोर स्टेबल. हेच एका भाईसाहेबने, एका सायंटिस्टने एका रूलच्या फॉर्म मध्ये सांगितलं. त्याला म्हणतात सेडझेफ रूल. काय म्हणतात त्याला? सेडझेफ रूल. आणि मी आधी तुम्हाला मेन कॉन्सेप्ट सांगितला, मग आता सेडझेफचा सेंटेन्स सांगतो. बरोबर आहे? सेडझेफ भाईसाहेबने काय बोललं मला तर मी ते लिहून ठेवलेलं, पण असं एखाद्या स्लाइड त्याला परेशान करायचं. सेडझेफ रूल आपल्याजवळ रेडीमेड आहेच. चलो, सेडझेफने हे सांगितलं. आता हे सेंटेन्स वाचून दाखवायच्या आधी परत एकदा एक वेगळा क्वेश्चन पण सोडून घेतो. तुम्ही सांगायचंय मला त्याचं काय होत असतंय ना. चलो, CH3 CH CH3 CH Cl Cl CH3 अल्कोहोलिक KOH हिटिंग. अरे बोलो के अल्कोहोलिक KOH पाहून तुम्हाला काय आठवलं? तो बेवडावाला माणूस म्हणजेच बेस. आणि बेसचं काम असतं हायड्रोजनला उचलणे. अल्फाला उचलत असतात की बीटाचा? पण सर जिथे लिव्हिंग ग्रुप आहे त्या अल्फाच्या शेजारी 2 वेगवेगळे बीटा आहेत आणि दोघांकडे हायड्रोजन पण आहे. जर नसताच तर चान्स होता का? सपोज इथे अजून एक CH3 लावला असता, आता लेफ्टचा चान्सच नव्हता, हायड्रोजनच नाही, काय उचलणार? अरे बरोबर आहे ना. शेजारी गरज नाही, दरवाजा का विंडोचा ना. असं काय? आता समजून घ्या, ते पण होऊ शकतं. तू जास्त सिरियस घेऊन होता. आणि बीटा आणि हे बीटा डॅश 2 चान्सेस आहेत. बरोबर का? एकदा हा OH ह्या बीटाचा हायड्रोजन उचलेल, तिथला बॉन्ड इथे जाईल आणि क्लोरीन पळून जाईल. काय बनेल जरा नीट सांगा रे? CH3 CH ह्याला CH3 त्याच्या शेजारी CH डबल बॉन्ड CH2. साइड प्रोडक्ट बघूया सध्या आपण. मेन काय मेजर प्रोडक्ट शिकतो. दुसरा चान्स काय होता सर? हा वाला OH मायनस इकडच्या बीटाकडेचा हायड्रोजन उचलेल, तिथला जो बॉन्ड असेल तो इकडे जाईल आणि आपला क्लोरीन पळून जाईल. त्या केस मध्ये काय बनेल रे? CH3 CH3 डबल बॉन्ड. खरे काय? पुढे CH साइड प्रोडक्ट सोडून द्या. 2 प्रोडक्ट बनले. मेजर प्रोडक्ट विल बी द अल्कीन विच इज मोर स्टेबल. मला सांगा ह्याला किती अल्फा हायड्रोजन आहे? सर्वांना झेपलं का? हेच आहे का तो? ह्याला बघा बरं, 3 3 आणि 3 9 अल्फा खतरनाक स्टेबल झाला ना. नो डाऊट हा भरभरून मेजर असेल आणि तो कसा असेल? मायनर असेल. आपण असंच ओळखायचं एक्झाम मध्ये. सेडझेफ रूल याच्यासाठी शिकतो कारण की तो बोर्ड मध्ये येतो. हे परत येणार आहे 12च्या एका चॅप्टर मध्ये. म्हणून 11वीला कुठे बोर्ड असते, हे परत येणार एका चॅप्टर मध्ये, तिथे येतं.
है ना. एक्सप्लेन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन, हेन्स एक्सप्लेन सेटजेप्स रूल. म्हणजे आधी तर डिहायड्रोजन हॅलोजिनेशन रिएक्शन पण सांगा आणि मग सेटजेप रूल सांगा. 3 मार्कला प्रश्न बोर्ड मध्ये येऊन गेलेला 2024 ला. अशातला किस्सा आहे. आता परत 25 ला नाही आला तर 26 ला, म्हणजे तुमच्या वेळेस जेव्हा 27 मध्ये तुम्ही पेपर द्या फेब्रुवारी 27 मध्ये, तेव्हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत ना. कुछ ज्यादा ही दूर के प्रेडिक्शन हो गए क्या? ओके सर, अरे बरोबर ना. अच्छा, आता सेटजेप काय सांगतो बघा, ऑफिशियल सेंटेन्स बघा. इन डिहायड्रोहॅलोजिनेशन, रिएक्शनचं नाव घेतोय डिहायड्रोहॅलोजिनेशन, प्रिफर्ड प्रोडक्ट इज द अल्कीन. प्रिफर्ड म्हणजे त्याला काय म्हणायचंय, तो प्रिफर होतो. जर याचे 100 मॉलिक्यूल होते, होऊ शकतं 90 ते 95 हेच बनतील, फक्त 5-10 ते बनतात, एवढा फरक असतो कारण की हा स्टेबल आहे. ओके, प्रिफर्ड प्रोडक्ट इज द अल्कीन दॅट हॅज द ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स. त्यांनी अल्फा हायड्रोजन वगैरे शब्द वापरला का? तेव्हा हायपर कॉन्जुगेशन वगैरे डिटेल मध्ये माहिती मला सांगा. ह्याला किती अल्काइल ग्रुप्स आहेत? 3. अल्काइल ग्रुप म्हणजे तो डबल बॉन्ड सोडून उरलेल्या ब्रांचेस. ह्याला किती आहेत? 3. ह्याला किती आहेत? एकच. अबे ह्याची ब्रांच एकच कन्सिडर होईल, ही एकच ब्रांच कन्सिडर होईल जर तो मेन आहे तर. पण ह्याच्या ब्रांच किती कन्सिडर होतील? तर सेटजेपने बिचाऱ्यांनी काही चुकीचं सांगितलं का? चुकीचं सांगितलं नाही. तो त्यांनी सांगितलं की असा अल्किन प्रिफर होतो म्हणजे मेजर बनतो, जास्त क्वांटिटीत बनतो, ज्याला जास्त ब्रांच असतात. ज्याला तो सोडून ब्रांच कमी असतात तो लेस स्टेबल. बरोबर आहे, ब्रांच कमी असतील तर अल्फा हायड्रोजन पण कमी असतात, ब्रांच जास्त असतील तर अल्फा हायड्रोजन पण जास्त. पण हे बिचारे गंडले असते जर मी रेझोनन्स स्टॅबिलिटी वाला कमी ब्रांच वाला क्वेश्चन दिला असता तर. कारण की अल्किनला स्टेबल करणारा सर्वात पॉवरफुल फिनॉमिना कोण, असा क्वेश्चन दिला तर हे बिचारे गंडले असते. अरे लक्षात आलंय का? ओके, तर असा वाला अल्किन मेजर प्रोडक्ट असेल. आता हे बोर्ड मध्ये लिहायचं आहे. काय काय लिहिणार आपण? मेन शब्द सांगा. पहिली गोष्ट, रिएक्शन कशी पाहिजे? डिहायड्रो हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन ह्याचं दुसरं नाव काय सांगितलंय आपण आताच? बीटा इलिमिनेशन. कारण की इलिमिनेशनची सुरुवात बीटा पासून होते, बरोबर आहे की नाही? पहिला शब्द डेफिनेशनचा. दुसरा शब्द कशाविषयी चर्चा चालू आहे? मेजर प्रोडक्ट. मेजर प्रोडक्ट, अल्किन मेजर प्रोडक्ट आहे. आणि तिसरी सर्वात महत्वाची, यस, त्याला म्हणतात मोर सबस्टिट्यूटेड. मोर सबस्टिट्यूटेड, सोप्या भाषेत मोर ब्रांचेस वाला अल्किन. तर 3 शब्द आहेत, त्याचं सेंटेन्स बनतं. परत सांगा, सेटजेप रूल काय सांगतो? कुठली रिएक्शन? डिहायड्रोहॅलोजिनेशन. कशाची चर्चा होतीये? मेजर प्रोडक्टची. कोण असेल मेजर प्रोडक्ट? ज्याला जास्त ब्रांचेस आहेत, म्हणजे मोर सबस्टिट्यूटेड. मोर सबस्टिट्यूटेड अल्किन विल बी मेजर प्रोडक्ट. लक्षात आलंय का? ओके, चलो. मग याच्यावरून काही लाईन टू लाईन क्वेश्चन पण बनतात. ते कसे? असं असल्यामुळे आपण असं कन्क्लुजन लावू शकतो, जसं तो मला म्हणला होता, तो टर्शरी सेकंडरीचं लॉजिक लावत होता. त्याच्यावरून मला सांगा, जर तुम्ही ह्या मॉलिक्यूल कडे परत बघितलं तर हा वाला बीटा टर्शरी होता की नाही? आणि हा वाला बीटा कसा होता? मग मला सांगा, हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड आणि टर्शरी असं क्लासिफाय केलं तर रेट ऑफ रिएक्शन जास्त कोणाचा असेल? कारण की टर्शरीच्या तिथे डबल बॉन्ड बनला तर जास्त ब्रांचेस येतील, सेकंडरीच्या तिथे बनला तर थोड्या कमी ब्रांचेस, आणि प्रायमरीला तर एकच ब्रांच आहे. स्टॅबिलिटी वाईज टर्शरी जास्त, सेकंडरी आणि मग. लक्षात आलं का? ओके, चल पुढे. एज ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्किन्स जर तुम्हाला विचारलं, हा नीट 2023 की 24 पीवायक्यू आहे, आपण सोडवताना बघूया चॅप्टर मध्ये. म्हणजे नेमकं काय? तर बघ, अरे आपण स्टॅबिलिटी ऑफ अल्किन शिकलोय, तुम्हाला मी तेव्हा सांगितलं होतं पीवायक्यू आहे. कसं? माझ्याकडे कसा अल्किन होता? R2C डबल बॉन्ड CR2. झाला की नाही प्रश्न? R म्हणजे कार्बनची चेन. ह्याची रेट ऑफ रिएक्शन खूप जास्त असते कारण की याला 4 ब्रांचेस आले. R म्हणजे ब्रांच आहे. नंतर R2C डबल बॉन्ड CHR म्हणजे 3 ब्रांच आहे, एक हायड्रोजन आला. याच्याहून कमी रिएक्टिव्हिटी कोणाची असते? RHC डबल बॉन्ड C लागेल ना, CHR म्हणजे 2च कार्बनच्या चेन आहेत. याच्याहून कमी कोणाची असेल? RHC डबल बॉन्ड CH2, एकच ब्रांच. R म्हणजे ब्रांच, कॉमन सेन्स आहे ना. तर हे तर आपण ऑलरेडी लिहून शिकलो
होतो. स्टॅबिलिटी ऑफ अल्केन पण हीच असते का? लक्षात आले का? जेवला सर्व कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थित? ओके चलो. काही क्वेश्चन असतील तर तुम्हाला? ओके चलो. नाही, एक दोन क्वेश्चन फक्त मला पटापट सांगून द्या, म्हणजे आज के लिए इतना काफी है. दुसरं रिझन बायोच्या याच्यामध्ये अशी एक्झाम ठेवली आहे, थोडासा तो एक्सटेंड करू शकता. आज तसं लेक्चर ऑफिशियली आता होणार. अरे एवढे काय पॅनिक झाले आयुष्यात पहिल्यांदा. एखादं लेक्चर नाही झालं तर त्याला काही रिझन असो, क्वेश्चन सोडवा. अच्छा एक्झाम आहे की नाही ते मला माहित नाही. काहीतरी इंटरनेट अरेंज केलं असेल ना तुम्हाला, नाही सांगितलं क्वेश्चन सोडवा. माझी रेकॉर्डिंग खराब करू नका. मला 2-3 क्वेश्चन आपण सांगून देऊ द्या. अल्कोहलिक केवेज, अबे ते मी प्रेडिक्शन लावलं बे, एग्जाम हो सकता है, हे ऐसा नहीं है. काहीतरी टास्क दिला असेल ना. हाँ चांगली गोष्ट है. चलो प्रश्नाचं उत्तर सांगा. मेरे को वो नहीं पता होने क्या वाला है, सागर सर का नहीं होने वाला है, इतना पता है, कुछ काम में है. तो चलो प्रश्नाचं उत्तर सांगा. गोळे अल्कोहोलिक केवेज हिटिंग कशाची हिट? गोळू बाळा इकडे लक्ष दे, चेहऱ्यासमोर रेकॉर्ड कर. अल्कोहोलिक केवेज इलिमिनेशन बेस, बरोबर आहे ना? ओके. जिथे लिव्हिंग ग्रुप असतो त्याला म्हणतात बरोबर. किती बीटा दिसले? 1 बीटा 1 बीटा 1 बीटा. हा पण CS3 असेल ना, पण हे 2 बीटा सेमच आहे. अरे असं मग हा आणि हा एक्झॅक्ट डिटो सेम आहे सर. इकडून फिरा सेमच तर आहे. मग या दोघांना बीटा म्हणतो आणि याला बीटा डॅश. किती वेगवेगळे प्रोडक्ट बनतील असं तुम्हाला वाटतं? कारण की लेफ्टला डबल बॉन्ड लावा, राईटला लावा, अर्थ तर एकच आहे. आणि एक कुठे लावा? वरती. चला तर मग आता ते एरो बिरो न दाखवता डायरेक्टली दाखवू. एक चान्स असा आहे की हा OH या बीटाचा हायड्रोजन काढेल, इथे डबल बॉन्ड येईल, क्लोरीन पळून जाईल. है बिलकुल सही. दुसरा होऊ शकतं की हा अल्कोहोलिक केवेज या बीटाचा H काढेल, इथे डबल बॉन्ड येईल, क्लोरीन पळून जाईल. बरोबर का? नो डाऊट. मेजर कोणाला लिहू, पहिला की दुसरा? तुमच्या डोळ्यांना थोडं कमी दिसत असेल तर हे लिहितो, म्हणजे थोडं डोळ्यांची शक्ती वाढेल. याच्यात किती रे अल्फा हायड्रोजन? 4 अल्फा हायड्रोजन. कारण की डबल बॉन्डचे सोडून मोजायचे असतात. 3 2 2 7 अल्फा हायड्रोजन. जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त तेवढे हायपर कॉन्जुगेशन स्टॅबिलिटी. सो दिस इज गोइंग टू बी युअर मेजर प्रोडक्ट. दिस इज गोइंग टू बी युअर. आता 2-3 टाइपचे क्वेश्चन मी सध्या स्किप करतो, जे मॉड्यूल मध्ये पण आहेत किंवा नेक्स्ट सेशनची प्रॅक्टिस घेईल. हा क्वेश्चन चित्र काढून कोणी एक्झाम मध्ये देत, ह्याचं IUPAC नाव लिहितात. म्हणजे ते काय म्हणतात? 1 क्लोरो 1 मिथाइल सायक्लोहेक्सेन reacts with alcoholic KOH followed by heating gives dash as a major product. चित्र पण एक्झाम मध्ये काढून दे. 1 मिथाइल सायक्लोहेक्सेन असं ऑप्शन टिक करायचा असतो. म्हणजे एक्झाम मध्ये चित्र न येता नावं येतात. आणि म्हणून तुमचं नॉमेनक्लेचर खूप चांगलं झालेलं नसल झालं तर नवीन नंतर पण वेटिंग लिस्ट चालू आहे. जागा नाही संपल्या. चला अभ्यास करत राहा. पहिली